दुनियादारी प्यारवाली लव्ह स्टोरी हे चित्रपट पाहिल्यानंतर आपण आतुरतेने वाट बघतो ती संजय जाधवच्या तुहिरेची। आज त्याचा ट्रेलर मस्त धमाकेदार लॉन्च झालेला आहे आणि आपल्यासमोर आहेत संजय जाधव। आपण त्यांना विचारूया काय नवीन घेऊन येतात ते आपल्यासाठी। पहिला प्रश्न, दुनियादारी सुपर डुपर हिट, प्यारवाली लव्ह स्टोरी सुपर डुपर हिट, आता लोक वाट बघतायत तुहिरे ट्रेलर लॉन्च, काय सांगाल? असंच म्हणू दे की प्यारवाली सुपर डुपर हिट, मग तुहिरे सुपर डुपर हिट। याच्यापेक्षा मी काय बोलणार, म्हणजे कोणत्याही मेकरला याच्या पलीकडे काय हवं असतं। सो येस, बट आय एम रियली एक्सायटेड अबाउट दिस फिल्म, कारण अगेन इट्स अ लव्ह स्टोरी, बट इट्स अ डिफरंट टाईप ऑफ लव्ह स्टोरी, डिफरंट काइंड ऑफ लव्ह स्टोरी। आणि येस, सई स्वप्नील दे आर आवर फॅमिली। समीकरण झालंय का, संजय प्लस स्वप्नील प्लस सई, सिंपल? हां, म्हणजे समीकरण म्हणजे असं म्हणू शकतो आपण, समीकरण झालं आहे, पण उसमें बुरा क्या है? एक तर कसं आहे की आम्ही एकमेकांना एवढे चांगले ओळखतो, चांगला कम्फर्ट झोन आहे। मला काय म्हणायचं ते स्वप्नीलला कळतं, सईला कळतं, त्यांचा काय प्रॉब्लेम आहे तो मला कळतो। सो काम करताना एक कम्फर्ट झोन असतो, एक ट्युनिंग असतं आणि त्याच्यात मजा असते। आणि प्रत्येक वेळी आम्ही काहीतरी नवीन एक्सप्लोर करायचा प्रयत्न करतो। तुहिरेच्या निमित्ताने आम्ही काहीतरी नवीन एक्सप्लोर करायचा प्रयत्न केला आहे, अँड आय एम शुअर इट विल वर्क, आय एम शुअर इट विल वर्क। जसं आता मी म्हणाले की समीकरण तिघाचं आता एक नवीन मेंबर ॲड झालेला आहे, तेजस्विनी पंडित, काय सांगाल तुम्ही? नाही, तेजस्विनी पंडितबद्दल मी काय बोलणार ॲक्च्युली, कारण शी हॅज बीन प्रूव्हिंग हर ॲक्टिंग स्किल लॉंग टाईम बॅक। मला तेजस्विनीबरोबर भरपूर वर्ष काम करायचं होतं, तसा योग येत नव्हता। या तुहिरेच्या निमित्ताने तसा योग आला, अँड तेजस्विनी हॅज डन ब्रिलियंट जॉब। म्हणजे शी इज अ ब्रिलियंट ॲक्ट्रेस, दुनियेला माहिती आहे। आणि सतत एक फिलिंग होतं की आय एम वर्किंग विथ अ ब्रिलियंट ॲक्ट्रेस, यू नो, आय एम डीलिंग विथ अ ब्रिलियंट ॲक्ट्रेस। म्हणजे तिने विचारलेले प्रश्न, तिच्या प्रश्नांना उत्तरं देताना होणारी आपली तारांबळ, याच्यातनं एक कळून येतं की काय टाईपचा विचार करते ॲक्ट्रेस। आणि वाईल वर्किंग शी ऑल्सो रिअलाइज्ड अँड वी ऑल्सो रिअलाइज की दिस इज अनदर ॲडिशन टू द फॅमिली, अँड नाव शी इज ऑल्सो पार्ट ऑफ अवर फॅमिली। सो जितकं रॅग आम्ही सई दामणकरला आणि उर्मिला खारटकरला करतो, तेवढंच रॅग आम्ही आता तेजस्विनी पंडितला पण करतो, आणि तेवढंच ती आम्हाला फाट्यावर मारते। हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या, ती फाट्यावर मारते। हां, म्हणजे आम्ही काय करू शकणार दुसरं, गरीब बिचारे आम्ही काय करू शकणार दुसरं। एक शेवटचा प्रश्न, दुनियादारीमध्ये आपल्याला ग्रुप दिसला, सगळे कॉलेज दिसले, प्यारवाली लव्ह स्टोरीमध्ये एक चाळ, एक मिडल क्लास फॅमिली दिसली। तुहिरेच्या नावावरून जज करता येत नाहीये, तर मग काय सांगाल तुम्ही लोकांना? काय तुहिरे म्हटलं की काय समोर काहीच कळत नाही आम्हाला की नक्की काय असेल, ही लव्ह स्टोरी असेल, कॉलेजसारखं असेल, पुन्हा चाळ दिसणार आहे, काय दिसणार आहे आम्हाला? वेल, इट्स अ स्टोरी ऑफ अनकंडिशनल लव्ह, इट इज नॉट अबाउट प्रिमाइस, it is not about Mumbai, it is not about village, it is not about chawl, but it is about unconditional love. There is no condition in love. आणि प्रेमात कधी अटी नसतात, प्रेमात कधी कंडिशन्स नसतात, त्याची ही गोष्ट आहे। सो एवढंच मी आता तरी सांगू शकतो, कारण बाकी मी सांगितलं तर सिनेमा ओपन होईल। सो इट्स अ स्टोरी ऑफ अनकंडिशनल लव्ह। थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरामन फैजान बरोबर शुभांगी साळवे, राजश्री मराठी। नमस्कार, मी स्वप्नील जोशी आणि तुम्ही बघताय राजश्री मराठी।